नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे मालपुवा. अगदी झटपट आणि कमीत साहित्यामध्ये होणारा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाची कणिक पण वापरू शकता, पण मी इथे मैदा घेतलेला आहे. अर्धा वाटी रवा. रव्यामुळे छान असा जाळीदार होतो. आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. घरी कोणी पाहुणे आले असेल तर अगदी झटपट होणारा गोड पदार्थ. आता त्याच वाटीने मी यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे. सगळं प्रमाणासहित घेतलं तर रेसिपी एकदम परफेक्ट होईल. आता हे बॅटर आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर छान होत आलेलं आहे. आता आपण हे परत 5-10 मिनटं मिक्स करून घ्यायचं. हा मालपुवा विशेषतः बिहार, UP साईडनी केला जातो आणि होळीला. आता आपल्याला हे झाकून अर्धा तास ठेवायचं आहे बाजूला. यामध्ये आपण आता थोडी विलायची घालू. बरेच जण यामध्ये ड्रायफ्रूट्स पण यूज करतात. सर्व आपापल्या आवडीनुसार. आता थोडं मिक्स करून घेऊ आणि परत झाकून ठेवू. आता परत आपण हे अर्ध्या तासांनी बघू शकता आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे. आता परत आपल्याला हे 10 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. छान फेटलं की मालपुवे एकदम आपले जाळीदार आणि छान होतात. आता हे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण मालपुवा तयार करू. इथे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चमच्याने आपल्याला हे बॅटर तेलामध्ये सोडायचं आहे. चम्मच वापरायचा नाही. मालपुवा आपोआप तो तेलामध्ये तळला जातो. बघू शकता किती छान असा फुगलेला आहे आणि जाळीदार पण झालेला आहे. आणि एका वेळेस एकच टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मालपुवा बनवून घ्यायचे आहे. छान फेटल्यामुळे आणि अर्धा 1 तास ते आपल्याला बॅटर छान फुलू द्यायचं. त्यानंतर मालपुवे करायचे म्हणजे एकदम परफेक्ट होतील, बिघडणार पण नाही. आता परत बाकीचे पण करून घेऊया. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी झटपट होणारा आणि लवकर होणारा असा गोड पदार्थ एकदा नक्की करून बघा. बघू शकता आपले मालपुवे एकदम मस्त झालेले आहे, छान फुललेले आहे. या मग सर्वांनी मालपुवा खायला. बाय बाय.